नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ शहराच्या बायपास महामार्गावर दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या दरम्यान पेठ येथील तोंडवळ फाटा चौफुली नजीक पुढील मार्गावरील डिव्हायडरला गुजरात राज्याहून येणारी मालवाहतूक करणारा माल ट्रक क्रमांक MH11 AH 6013 हा नाशिककडे जात असताना बायपास महामार्गावरील अंधार व डिव्हायडरचा कोणतेही दिशादर्शक फलके किंवा रेडियम रिफ्लेक्टर रस्त्यावर लावले नसल्याने या महामार्गावरील ठिकाणी आतापर्यंत 40 ते 50 अपघात घडले. काल या डिव्हायडरच्या 20 फूट अंतरावर भीषण अपघात होऊन एका चालकास प्राणास मुकावे लागले तर एक गंभीर झाला. दरम्यान तोंडवळ चौफुली ते बायपास पेट्रोल पंप परिसर अपघाती स्थळ होत आहे. बायपास मार्गावरील दुतर्फा असलेले विद्युतीकरण गेली 1.5 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्या कारणाने या रस्त्यावर रात्रीच्या वेळीच अनेक लहान मोठे अपघात झालेले आहेत. त्यातच वाहन चालकांच्या सहजासहजी लक्षात न येणारे डिव्हायडर अपघातात कारणीभूत ठरते. गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांना हट्टीपाडा गावानजीक असलेल्या बायपास मार्गावर स्पष्टपणे दिसतील व कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालक बुचकळ्यात पडतात. त्यामुळे अनेकदा वाहन चालकांना रस्त्याचा मार्ग बदलावा लागून पुन्हा बायपास मार्गावर येऊन मार्गस्थ व्हावे लागते. या राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील दुतर्फा लावलेली विद्युत खांबावरील विजेचे दिवे पूर्ववत चालू करावे व गुजरातकडून येणाऱ्या मार्गावर हट्टीपाडा नजीकच्या बायपास जवळ दिशादर्शक फलके व डिव्हायडर सुरू होण्या अगोदर फलक किंवा रिफ्लेक्टर लावण्याची मागणी वाहन चालक, मालक व प्रवासी वर्गातून होत आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ.